श्रोतेहो नमस्कार. दत्तभक्तीचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी कृपया या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, शेअर करा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री गणेशाय नमः. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. काषाय वस्त्रं करदण्डं धारिणं कमण्डलु पद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितभूषाणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. कृते जनार्दनो देवस्त्रेयाणां रघुनन्दनः. द्वापारे रामकृष्णोऽच कलो श्रीपादवल्लभः. आज आपण श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत या ग्रंथाचे वैशिष्ट्य पाहणार आहोत. या ग्रंथाचे महत्त्व आणि वैशिष्ट्य हे आहे की यात अनेक भविष्य काळात घडणाऱ्या घटनांचा आधीच उल्लेख आला आहे. या ग्रंथामध्ये आधीच वर्णन केलेले आहे की हा ग्रंथ मल्लादी बापनाचार्य वधानुलू श्रीपाद श्रीवल्लभांचे मातामह यांच्या 33व्या पिढीत प्रकाशित होईल. आता सध्या श्री मल्लादी गोविंद दीक्षितुलू हे मल्लादी बापनाचार्य वधानुलूचे 33वे वंशज आहेत. मी पुढचा अवतार कारंजा येथे नृसिंह सरस्वती नावाने घेईल असे श्रीपाद श्रीवल्लभांनी सांगितलेले आहे. माझे स्वरूप माझ्या मातामहासारखे असेल. तेथून मी गंधर्वपूर्व पुढे कर्दळीवनात जाईल. तेथे 300 वर्षापर्यंत समाधीत राहीन व नंतर स्वामी समर्थ या नावाने प्रज्ञापूर म्हणजेच सध्याचे अक्कलकोट येथे प्रकट होईल असा उल्लेख या ग्रंथात आहे. श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी म्हणतात की माझे ज्येष्ठ बंधू श्रीधर शर्मा हे महाराष्ट्रात समर्थ रामदास होतील. नरसिंह वर्मा छत्रपती शिवाजी या नावाने जन्म घेऊन महाराष्ट्रात राज्य स्थापन करून रामदासांचे शिष्यत्व स्वीकारतील. आणि माझे दुसरे बंधू श्रीराम शर्मा हे श्रीधर नावाने जन्म घेऊन महायोगी होतील. श्री रामचंद्र प्रभूंनी हनुमंतास दिलेली माणिकाची माला माणिक प्रभू होतील. याशिवाय साईबाबा, गाडगे महाराज अशा अनेकांचा उल्लेख या ग्रंथात भविष्य रूपात आलेला आहे. आणि पुढे या ग्रंथात असे वर्णन आलेले आहे की तेथे एक महायोगी होईल. त्याच्या परम पवित्र वास्तव्याने येथे महासंस्थान स्थापन होईल. त्या वक्तव्यानुसार परमपूज्य श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज यांनी येथे काही दिवस वास्तव्य केले होते आणि त्यांनीच ही जागा दाखवून दिली. असा हा परमपवित्र श्रीपाद श्रीवल्लभ ग्रंथ हा अक्षर सत्य असून यातील प्रत्येक अक्षर शक्तियुक्त आहे. या ग्रंथाचे पारायण करणाऱ्या भक्तांना इहलोकी सुख भोगून अंतिम मोक्षप्राप्ती होईल असे स्वतः श्रीपाद श्रीवल्लभ यांनीच सांगितले आहे. त्याचा सर्व भक्तांनी अनुभव घ्यावा.